लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता आला आणि अनेक महिलांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी मिळाली, कारण लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारद्वारे 2,985 कोटींचा निधी वितरित केला गेला, परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक अशा पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत ज्यांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळेच आम्हाला योजनेचे पैसे का मिळाले नाहीत, हे पैसे परत येणार का नाही, असा देखील प्रश्न या निमित्ताने अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। आता यामध्येच काही बहिणींना येणाऱ्या जुलै महिन्याअंतर्गत मिळणारा हप्ता हा 3,000 रुपये असणार आहे आणि त्यामुळेच हे 3,000 रुपये नक्की कोणत्या बहिणींना मिळणार, तसेच पैसे कधीपर्यंत येणार, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या विराज मुळवे हक्काच्या YouTube चॅनल मध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता दिनांक 5 जुलै पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली। यासाठी दिनांक 1 जुलै रोजीच राज्य सरकारद्वारे महिला व बाल विकास विभागाकडे 2,985 कोटींचा निधी वितरित केला गेला आणि त्यानंतर नेहमीप्रमाणेच सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती, कारण योजनेअंतर्गत आपण पाहिलं होतं की मागील 11 हप्त्यांमध्ये आपण सर्व माहिती सविस्तर घेतली असता योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात। त्यानुसारच दिनांक 5 जुलैला हप्त्याचे वितरण सुरू झाल्यानंतर 10 जुलै पर्यंत सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे जमा होईल अशी आशा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना होती, परंतु प्रत्यक्षात मात्र 10 तारीख झाली, 11 तारीख झाली, 12 तारीख झाली तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले नाहीत आणि यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्या। त्यानंतर हप्त्याचे वितरण पुन्हा सुरू होईल का असा देखील प्रश्न होता, परंतु याबाबत हप्त्याचे वितरण देखील परत सुरू केले नाही आणि अनेक बहिणींना योजनेतून बाद देखील करण्यात आल्याचे सांगण्यात आले। आता यावर अनेक लाडक्या बहिणींनी काय केलं होतं की त्यांनी योजनेचा अर्ज हा वेबसाईट वरून किंवा पोर्टल वरून भरला होता आणि वेबसाईट वरून अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी देखील एक पर्याय उपलब्ध झालेला आणि त्या तक्रारीवर जाऊन लाडक्या बहिणी त्यांना पैसे आले नाहीत किंवा तक्रार जी असणार आहे ती तक्रार महिला व बाल विकास विभागाकडे करू शकत होत्या। त्यामध्ये अनेक लाभार्थी लाडक्या बहिणींनी आपली तक्रार त्या ठिकाणी सबमिट किंवा त्याचे त्या ठिकाणी फॉर्म सबमिट केला आणि त्यानंतर त्या फॉर्मची व्यवस्थित पद्धतीने पडताळणीची प्रक्रिया करण्यात आली आणि पडताळणी करून यामध्ये अनेक महिलांच्या फॉर्मच्या समोर रिसॉल्व्ड असं दाखवत आहे। आता रिसॉल्व्ड म्हणजे काय की तुम्ही जे विनंती केली होती ती विनंतीची दुरुस्ती करून तुम्हाला आता योजनेअंतर्गत पुढचे पैसे देण्यात येणार आहेत असा त्याचा अर्थ होतो। आता अनेक बहिणींच्या बाबतीत काय झालं की त्यांनी अर्ज केला, अर्ज त्यांचा अर्ज सबमिट झाला, परंतु सबमिट होऊन त्याची ज्यावेळी पडताळणी झाली ती पडताळणी झाल्यानंतर त्यांना रिजेक्टेड असं त्या ठिकाणी दाखवत आहे। आता रिजेक्टेड ज्यांच्या समोर दाखवत आहे त्या लाडक्या बहिणींना योजनेमधून कायमस्वरूपी बाद करण्यात आले आहे, त्यांना योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही। आता ज्यांचे रिसॉल्व्ह झालं आहे त्या महिलांना येणारा जो जुलै महिन्याचा हप्ता असणार आहे येत्या काही दिवसांमध्ये त्याचे वितरण देखील सुरू होणार आहे। तर येणारा जुलै महिन्याचा हप्ता अशा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना जून आणि जुलै असे 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे काही प्रमाणामध्ये त्या लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेतून बाद केले असल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे। त्यासोबतच ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशन वरून फॉर्म भरला होता किंवा ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला होता त्यांना तर तक्रार फॉर्म देखील भरता येत नाही, त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणी नाराज आहेत, यात मात्र कोणतीही शंका नाही। तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले का किंवा तुम्ही योजनेमध्ये पात्र असून देखील तुम्हाला पैसे आले नाहीत का, अशी काही देखील असल्यास तुम्ही आम्हाला याबद्दलची माहिती कमेंटच्या द्वारे देऊ शकता, जेणेकरून सरकारकडे
अथवा महिला व बालविकास विभागाकडे जास्तीत जास्त माहिती मिळणार आहे की लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत का नाही, किंवा सरकार यावर नक्कीच कोणता तरी नवीन पर्याय उपलब्ध करून देईल जेणेकरून सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे येतील. कारण ही एक योजना अत्यंत महत्वाची योजना आहे आणि ही योजना गरजू व गरीब महिलांसाठी एक मोठ्या प्रमाणावर वरदान ठरलेली योजना आहे. त्यामुळे या योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच महत्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.